નાગપુરના અંબાઝરી પોલીસ સ્ટેશન વિસ્તાર હેઠળ આવતા સોશા રેસ્ટોરન્ટના માલિક 28 વર્ષીય અવિનાશ ભુસારીને 4 હુમલાખોરોએ ગોળી મારી દીધી હતી। રાત્રે 1:30 વાગ્યાની આસપાસ બનેલી આ ઘટનામાં અવિનાશ ભુસારીનું મોત નીપજ્યું હતું। જ્યારે અવિનાશ ભુસારી તેના રેસ્ટોરન્ટમાં બેઠા હતા ત્યારે 2 મોપેડ પર સવાર 4 લોકોએ ભુસારીને 6 ગોળીઓ મારી, જે બાદ ભુસારીને ખાનગી હોસ્પિટલમાં દાખલ કરવામાં આવ્યા હતા, જ્યાં સારવાર દરમિયાન તેમનું મોત નીપજ્યું હતું। તે કેસમાં આરોપીઓની શોધખોળ ચાલી રહી છે, ત્યારે પોલીસને શંકા છે કે આ હત્યા જૂની દુશ્મનાવટના કારણે થઈ છે અને તેઓ તે દિશામાં તપાસ કરી રહ્યા છે। काल रात्री निंबस कॅफेच्या समोर रात्री 1:20 ते 1:30 वाजताच्या सुमारास घटना घडलेली आहे। त्याच्यात अविनाश राजू भुसारी वय वर्ष 28 वर्ष यांच्यावर 4 लोक 2 गाड्यावर आले, तर त्यांनी फायरिंग करून त्याच्यावर पळून गेलेले आहेत। तर त्यामध्ये मयत याच्या डोक्याला, छातीला आणि गळ्याला वगैरे मार लागून त्याच्यात कोकाड हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करताना त्याचं निधन झालेलं आहे। कुठल्या वादातून हे घडलं काही कळलं का? आरोपीचं काही हे लागतं का? अद्याप तो याच्या कारणाचा छडा लागलेला नाही, पण जे मयत आहेत यांच्यात चुलत भावा आणि हिरणवार गँग याच्यात काहीतरी वैमनस्य आहे जुनं। तर त्याच्यात बंटी हिरणवार याच्या भावाचा एक खापरखेडा इथे मर्डर झाला होता। तर त्याच्यामुळे ती थोडीशी त्याला किनार वाटत आहे। सर, जे आरोपी आहेत ते यालाच मारायला आले होते की आणखी कोणाला मारायचं होतं? कारण तुम्ही सांगताय की जो मृतक आहे त्याचा या सगळ्या वादाशी काही संबंध नव्हता। नाही, मृतक आपला त्याचं रेस्टॉरंट आहे, सोशा रेस्टॉरंट नावाचं, त्याचा तसा काही संबंध नव्हता त्याच्यासोबत। आरोपीचा काही पत्ता कुठून आले, काय आले, गाडीचे सीसीटीव्ही काय मिळालं, सुगावा लागला का सर? त्याचा तपास चालू आहे। आता डीबी टीम वगैरे आपली शोध घेण्याकामी अधिकारी आणि 2 डीबी टीम आपण हद्दीत रवाना केलेल्या आहेत, तर ते तपास करणं चालू आहे। किती राऊंड फायर करण्यात आले होते सर? म्हणजे घटनास्थळावर आपल्याला किती एम्प्टी शेल्स मिळाले? आपल्याला 6 पुंगळ्या मिळालेल्या आहेत तिथे घटनास्थळावर।